साहेब तेच तुम्ही म्हणालात सुरुवातीला म्हणाल की ड्रीमलायनर सुरक्षित विमान होतं, पण जगभरातून तक्रारी आहेत या बोईंग विषयी, ड्रीमलायनर विशेषतः की सदोष हे आहे आणि याचा वापर करावा या अनुषंगाने बऱ्याचशा तक्रारी आहेत ना जगभरातल्या या एरियाच्या ताफ्यात हे विमान होतं आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्षानंच त्या काळामध्ये आक्षेप घेतले। याच्यामध्ये काही गैरव्यवहार झालाय का, या खरेदीमध्ये दबावाखाली ही खरेदी झाली आहे का, 300 पेक्षा जास्त लोकांचे प्राण त्यात गेलेत, म्हणून आम्हाला चिंता वाटते आणि प्रश्न आम्हाला उपस्थित करावा लागतो। 300 पेक्षा जास्त, त्यात महाराष्ट्रातले 10 ते 15 लोक आहेत, प्रवासी आहेत, क्रू मेंबर्स आहेत। जबाबदारी कोण घेणार आहे? साधा प्रश्न आहे, याची जबाबदारी कोण घेणार आहे? जेव्हा अशा प्रकारचे अपघात UPAच्या राजवटीत होत होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा भाजपचे विरोधी पक्षनेते हे त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत होते आणि त्या वेळेला राजीनामे देण्यात आले। रेल्वेचा अपघात झाला तर माधव शिंदे यांनी राजीनामा दिला, काँग्रेसमध्ये रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आणि तुम्ही खुशाल बसलेला आहात, जागेवर जाताय, शूटिंग करताय, त्याचं चित्रण करताय, माणसं मेली आहेत त्या राखेवर तुम्ही पाय ठेवून देशाचं दुर्दैव आहे की इतक्या अशा प्रकारचं एक उत्सवी राजाचं सरकार या देशामध्ये आहे।